करूया. आपण गृहिणी चिकित्सा अध्याय पाहत होतो आणि त्याच्यातलं अष्टविध आहारविधी विशेष आयतन पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण प्रकृतीकरण संयोग वगैरे या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्याच्यानंतर उष्णमशनीयात, स्निग्धमशनीयात आणि तिसरं मात्रावध अशनीयात हे पाहत होतो. त्याच्यातलं मात्रावध अशनीयातचे काही रेफरन्सेस हे आपल्याला दुसरीकडे पण मिळतात. मात्रावध अशनीयात म्हणजे मात्रेप्रमाणे आहार घ्यावा. तर याचे रेफरन्सेस आपल्याला मात्राशितीय अध्यायामध्ये जास्त प्रमाणात मिळतात. तर ते रेफरन्सेस आपण पाहत होतो. त्यातलाही आपला 5व्या श्लोकापर्यंतचा नाही, 4थ्या श्लोकापर्यंत झालेलं होतं. यावधी अस्य अशनम अशितम अनुपत्य प्रकृतीम यथा कालम जरा गच्छती तावद अस्य मात्रा प्रमाणम वेदितव्य. म्हणजे प्रत्येकाचं आहाराच्या मात्रेचं प्रमाण किती असावं हे याच्यामध्ये अगदी सविस्तर दिलेलं आहे की कोणी कसा आणि किती आहार कोणत्या काळामध्ये ग्रहण करायचा आहे याबद्दलचं वर्णन येथे केलेलं आहे. पुढे काय म्हणतायत ते, पुढे आता त्यांनी हीच मात्रा ही द्रव्यांनुसार कशी असते याचं वर्णन त्यांनी सुरू केलेलं आहे. 5व्या श्लोक असा आहे, तत्र शाली षष्ठिक मुद्ग लाव कपिंजल ऐन शश शरभ शंभरादीनी आहार द्रव्याणी प्रकृती लघुनी अपि मात्रा अपेक्षिणी भवन्ति. तथा पिष्ट इक्षु क्षीर विकृती तिल माश अनुप औदक पिशितादीनी आहार द्रव्याणी प्रकृती गुरुणी अपि मात्राम एव अपेक्षन्ते. म्हणजे काय तर शाली षष्टिक मुद्ग लाव कपिंजल ऐन शश शरभ शंभर इत्यादी जी आहार द्रव्य आहेत ती प्रकृती म्हणजे स्वभावतः, इथे प्रकृती या शब्दाचा अर्थ स्वभाव असा घ्यायचा आहे. प्रकृती या शब्दाचे वेगवेगळे अर्थ संहितेमध्ये असतात. तर ते कोणत्या ठिकाणी कोणता अर्थ घ्यायचा हे आपण लक्षात घेऊन मगच त्या अर्थाचं प्रयोजन तिथे करायचं आहे. प्रकृतीचा इथे अर्थ स्वभाव असा होतो, म्हणजे द्रव्याचा स्वभाव. तर जी लघु म्हणजे स्वभावानी लघु द्रव्य आहेत त्यांचे वर्णन इथे केलेलं आहे. प्रकृती लघुनी अपि, प्रकृतीने लघु असून सुद्धा मात्रा अपेक्षिणी भवंती. प्रकृतीने लघु असून सुद्धा मात्रेची अपेक्षा करतात. म्हणजे प्रकृतीने लघु आहे म्हणजे कसंही खा असं होत नाही, असं हा अर्थ येथून अपेक्षित आहे की प्रकृतीने लघु असून सुद्धा ही सर्व द्रव्य ही मात्रेची अपेक्षा करतात. त्याचप्रमाणे पिष्ट इक्षु, पिष्ट म्हणजे पिष्टमय पदार्थ किंवा जे आटा आपण ज्याला म्हणतो, पीठ आपली वेगवेगळ्या प्रकारची ती म्हणजे पिष्ट. इक्षु क्षीर विकृती तिल माश अनुप पिशित इत्यादी आहार द्रव्य ही प्रकृती गुरुणी अपि मात्राम एव अपेक्षते. हे तर मात्रेची अपेक्षा करतातच, मात्राम एव अपेक्षते हे मात्रेनेच घ्यावी असं इथे वर्णन आहे. ती गुरु असून सुद्धा ही सुद्धा मात्रेनेच घ्यावी असं स्पष्ट वर्णन इथे केलेलं आहे. तर मग एक एक पाहूया. शाली म्हणजे शालीधान्य, षष्ठी शाली किंवा शाली म्हणजे जे जे तांदूळ आहेत ते सगळे. म्हणजे तांदूळ हे लघु आहे हे आपण लक्षात घ्यायचं. आपल्याला काय सांगितलं जातं की तांदूळ हे गुरु आहेत, ते लवकर पचत नाही. पण आपल्या संसर्जन क्रमात सुद्धा शाली धान्यांचं महत्व आहे. त्यामुळे किंवा भात खाऊ नका तो जड असतो वगैरे असं वर्णन केलं जातं, पण तसं नाहीये. तर त्यांना प्रकृतीने लघु असं म्हटलेलं आहे. त्यामुळे शाली षष्टिक, षष्टिक म्हणजे 60 म्हणजे 60 दिवसात. षष्टिक याचा अर्थ षष्टी दिने षष्टीम दिने भवती ती षष्टिकम. म्हणजे 60 दिवसात जो तयार होतो त्याला षष्टिक असं म्हटलं जातं. मुद्ग म्हणजे मूग लाव कपिंजल ऐन शश शरभ शंभर हे सगळे जे आहेत ते काही पक्षी आहेत आणि काही
प्राणी आहेत. तर या पक्ष्या आणि प्राण्यांचं सुद्धा मांस जे आहे, इथे मांसच धरायचं जास्त करून, जिथे कुठेही काही वर्णन नसतं की त्यांचे अस्थी किंवा त्यांचे इतर काही धातू असं काही वर्णन नसतं, किंवा वसा मज्जा असं वर्णन नसतं, तिथे मांस असं धरावं. तर अशी जी आहार द्रव्य आहेत ही प्रकृतीने लघु आहेत. आणि पिष्ट म्हणजे पिष्टमय सगळ्या प्रकारचे आटा किंवा सगळ्या प्रकारची जी पिठं आहेत ती, म्हणजे गहू गहू तांदूळाचंही पीठ जर आपण केलं तर ते गुरु असतं. गहू, तांदूळ, ज्वारी ही सुद्धा गुरुच आहेत. त्यातल्या त्यात ज्वारी या सगळ्यांमध्ये लघु असं म्हणता येईल. पण जी कुठली पिठं आहेत जी सूक्ष्म स्वरूपात वापरली जातात ती ती गुरुच असतात. ज्वारी, बाजरी, नाचणी ही सगळी पिठं ही गुरु अशा स्वरूपातच आपण म्हणू शकतो. इक्षू म्हणजे इक्षू वर्ग, इक्षू विकृती, क्षीर विकृती. त्यामुळे इक्षू चे जे काही प्रकार आहेत, म्हणजे त्याच्यापासून होणारे गुळ, साखर, त्याच्यानंतर काकवी, त्यानंतर इक्षूपासून होणारे इतर जे काही पदार्थ आपल्याला मिळतात ते सगळे गुरु आहेत. क्षीर विकृती जे दुधापासून जे जे पदार्थ तयार केले जातात, मग दही, ताक, लोणी, ताक सुद्धा काही प्रमाणात गुरु आपण म्हणू शकतो जर ते म्हशीच्या दुधाचं असेल तर, किंवा जर ते लोण्यासकट असेल तर अशा प्रकारचं ताक हे गुरु म्हणू शकतो. जर ते लोणी काढून केलेलं गाईच्या दुधाचं असेल तर त्यातल्या त्यात लघु म्हणजे इतरांपेक्षा लघु म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढचे जे पदार्थ आहेत जसं की पनीर, चीज, हे तर पदार्थ अधिकाधिक गुरु होत जातात. त्याच्यानंतर तीळ, जे काळे तीळ किंवा पांढरे तीळ त्यांनी बनवलेले जे काही पदार्थ आहेत ते. नंतर माश म्हणजे काय उडीद, आणि उडदाचे म्हणजे माश आणि राजमाश म्हणजे उडीद आणि उडदाच्या वेगवेगळ्या ज्या काही जाती सांगितल्या जातात त्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला पकडायला हव्यात. नंतर अनुप, औदक, पिशित म्हणजे मांस. त्यामुळे अनुप मांस आणि औदक मांस. अनुप म्हणजे ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ओलावा असतो, किंवा ज्या ठिकाणी वृक्षता नाहीये, स्निग्ध असा प्रदेश आहे तो म्हणजे अनुप प्रदेश. आणि औदक म्हणजे जिथे पाणथळच जागा आहेत किंवा जिथे पाणी आहेत, म्हणजे जलाशय आहेत वेगवेगळी, तर असे प्रदेश त्याला औदक असं म्हणतात. तर अशा ठिकाणचे जे पिशित आहेत किंवा मांस आहेत ही सगळी गुरु स्वरूपाची किंवा स्वभावानी गुरु आपण मानू शकतो. तर खाली काय दिलंय चक्रपाणी दत्त काय म्हणतात ते बघूयात. मात्रा लक्षणम उपदिश्य व्यवहार उपयोगिनम द्रव्यभेदेन मात्रा भेदम दर्शयती. आता आपण मात्रेचे लक्षण सांगत असताना त्याचा उपदेश करत असताना, म्हणजे आतापर्यंत आपण मात्रेबद्दल बोलत होतो मात्राशी स्यात मध्ये, त्याच्यामुळे मात्रेचा उपदेश करत असताना व्यवहार उपयोगी जी काही द्रव्य आहेत ते त्यांचे मात्रानुसार भेद आम्ही इथे सांगत आहोत. तत्र शाली इत्यादी, शाली इत्यादींपासून हे वर्णन सुरू करत आहोत. तत्र लघु वर्ग एव प्रथमम पठ्यते पथ्यतमत्वात. लघु वर्गाचंच वर्णन का पहिल्यांदा केलंय, कारण ते पथ्यतम आहे म्हणून. तत्र अपि आदौ रक्तशाली आहार द्रव्य प्रधानात. रक्तशाली हे आहार द्रव्यामध्ये प्रधान द्रव्य मानलं गेलेलं आहे, म्हणून त्यांचं वर्णन हे लघु द्रव्यांमध्येही पहिल्यांदा केलेलं आहे. त्याच्यानंतर कपिंजल म्हणजे गौर तित्तिरी. गौर म्हणजे गौरवर्णी असा तित्तिरी नावाचा जो प्राणी आहे, पक्षी आहे ऍक्च्युली, तर तो म्हणजे कपिंजल. एण म्हणजे कृष्ण सार म्हणजे काळ्या रंगाचं जे सांबर जे आपण म्हणू शकतो, किंवा हरिण एक प्रकारचं, त्याला म्हणतात एण. शरभ म्हणजे महाशृंगी हरिण, म्हणजे ज्याला खूप मोठे मोठे शिंग आहेत असं हरिण. शंभर म्हणजे सांबर शिंग, म्हणजे ते त्याला शिंग मोठी असतातच आणि प्लस त्याला शाखा असतात. तर
सांबर म्हणजे 100 म्हणजे जे शाखांनी युक्त असं शिंग असलेलं हरिण. त्यामुळे 100 तद विशेष हा त्याचा अजून एक विशेष म्हणजे त्याचाच एक भाऊ बंध असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे हे वेगवेगळ्या प्राण्यांचं वर्णन इथे केलेलं आहे. अन्नपान विधौ शीतः स्निग्धः अगुरुः स्वादुः इति षष्ठिक गुणकथने अगुरुः इति इत्याकार अकार प्रश्लेषो द्रष्टव्यः तेन ह्य षष्ठिकस्य लघुत्व पादनम न विरुध्यते. म्हणजे यांनी इथे पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे की आम्ही जे चरक सूत्रस्थान अध्याय 27 मध्ये षष्टिकाचे गुणधर्म सांगितले, म्हणजे साठेसाळीचे गुणधर्म सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे अन्नपान विधी अध्यायामध्ये शीत स्निग्ध अगुरु स्वादू असं षष्टिकशाली असतं. याच्यामध्ये अगुरु हा शब्दामध्ये हा म्हणजे गुरु नसलेलं म्हणजेच लघु, त्यामुळे प्रश्लेषासाठी तो वापरलेला आहे. म्हणजे श्लेष दाखवण्यासाठी इथे त्याचा प्रकर्षाने श्लेष दाखवण्यासाठी इथे त्याचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे म्हणजे अगुरु म्हणत असताना प्राधान्याने लघु आहे असं इथे त्यांना म्हणायचं आहे आणि म्हणून त्यांनी अगुरु असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे षष्टिकस्य लघुत्व प्रतिपादनम न विरुध्यते. त्यामुळे इथे जे आम्ही षष्टिकाला लघु द्रव्यांमध्ये घातलेला आहे तो म्हणजे एकीकडे एक बोलणं आणि एकीकडे दुसरं बोलणं असं विरोधी असू शकतं, पण इथे आम्ही विरोध न दर्शवता इथे समानताच दर्शवलेली आहे. तिथे अगुरु म्हटलेलं आहे आणि इथे आम्ही त्याला लघु द्रव्यांमध्ये घालत आहोत. त्यामुळे हे षष्टिकशाली हे द्रव्य लघु आहे. अपीच समुच्चये इथे अपी लघुनी अपी किंवा गुरुणी अपी हे समुच्चयासाठी वापरलं जातं. मी मागे पण सांगितलं होतं च वा किंवा अपी हे शब्द जे आहेत ते समुच्चयासाठी वापरले जातात. समुच्चय म्हणजे 2-3 उदाहरणं दिली जातात आणि मग त्याच्यानंतर च असं वापरलं जातं किंवा अपी वापरलं जातं. म्हणजे याच्या पुढची उदाहरणं तुम्ही शोधायची आहेत किंवा साधारणतः ती माहिती असलेली उदाहरणं असतात, म्हणून त्यांचा उपयोग इथे तुम्ही जरी दिलेला नसला तरी त्यांचा उपयोग तुम्ही इथे करायचा आहे किंवा त्यांचाही समावेश या उक्तीमध्ये करायचा आहे. तेन प्रकृती लघुनी करण लघुनी च लाजादीनी मात्रा अपेक्षिणी भवंती लभ्यते. म्हणून इथे अपी हा शब्द जो दिलेला आहे हा केवळ प्रकृती लघुनीसाठी नाहीये, तर करण लघुनी पण असतात. म्हणजे ही जी द्रव्य आहे लाजा इत्यादी, म्हणजे षष्टिकशालीचं जेव्हा तुम्ही म्हणजे करणाच्या द्वारे त्याच्यामध्ये काही बदल करता, म्हणजे करण म्हणजे काही साधन वापरून त्याच्यावर काही प्रक्रिया करून जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये काही बदल केले जातात जसे लाजा इत्यादी, तेव्हा सुद्धा ते लघुच होतात. म्हणजे तरी सुद्धा ते लघुच आहेत असं इथे अपेक्षित आहे. अपी समुच्चय तेन प्रकृती लघुनी करण लघुनीच, म्हणजे प्रकृती लघु तर आहेच आहेत, पण त्यांच्यावर काही संस्कार केले. करण लघुनी म्हणजे त्यांच्यावर काही संस्कार केले तरी सुद्धा आता इथे षष्टिकशालीच्या बाबतीत लाजादीनी लाजा इत्यादी आपण जर तयार केलं म्हणजे लाह्या असं जर तयार केल्या तर तरी ती मात्रा अपेक्षिणी भवंती लभ्यते. तरी सुद्धा ती लघु आहेत पण तरीही ती मात्रा अपेक्षिणी भवंती, म्हणजे तरीही त्यांना मात्रेची अपेक्षा ही असतेच. म्हणजे आपण पेशंटला असं नाही सांगू शकत की तुम्ही लाह्या खा, पाहिजे तितक्या खा, असं सांगता येत नाही. जर त्यांचा अग्नी मंद असेल तर आपल्याला तिथे तेही कमीच प्रमाणात खा असंच आपल्याला सांगावं लागतं. म्हणजे प्रकृती लघुनी असतील किंवा करण लघुनी असतील तरी सुद्धा ती द्रव्य मात्रेची अपेक्षा करतात आणि मात्रा ही अग्निबल अपेक्षिणी हे आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलेलं आहे. एवं प्रकृती गुरुणी अपि इति अत्र अपि संस्कार गुरु शक्तू पिंडादी ग्रहणम वाच्यम. प्रकृती गुरुणी अपि याच्यामध्ये संस्कार गुरु
म्हणजे काय शक्तू किंवा पिंड तयार केला आपण, म्हणजे पिष्ट जे असतं त्याचं आपण शक्तू तयार केलं किंवा पिंड तयार केला, म्हणजे आपण आटा मळला आणि त्याचा जे काही पिठाचा आटा तयार केला किंवा पिठाचं कणिक तयार केली, तर त्याला पिंड आपण म्हणू शकतो किंवा शक्तू म्हणू शकतो. तर असे जे आहेत ते संस्काराने गुरु झालेले आहेत, म्हणजे त्याच्यात म्हणजे पूर्वीच खरं जे पीठ आहे ते गुरु आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपण ते अजून गुरु करतो. तर ही प्रकृती गुरुनी अपि अत्र संस्कार गुरु शक्तू पिंडादी ग्रहणम वाच्यम. त्यामुळे संस्कारानेही ती गुरुच बनतात, अजून अजून गुरु बनत जातात. आदी शब्दो अत्र प्रकारवाची. इथे आदी जो शब्द दिलेला आहे, आदिनी, शंभरादीनी किंवा पिशितादीनी, याचा अर्थ प्रकारवाची, म्हणजे आम्ही इथे प्रकार सांगतोय. म्हणजे पिष्ट, इक्षु विकृती किंवा क्षीर विकृती, तर त्या विकृतींचे इतर प्रकार तुम्ही तिथे लक्षात घ्यायचे आहेत. जे आपण मगाशीच सांगितलं की क्षीराचे फक्त क्षीर विकृती म्हणताना क्षीर धरून चालत नाही, तर दूध, दही, ताक, लोणी सगळं आपल्याला तिथे घ्यायचं आहे. षष्टी शालिकादी गण अभावात, म्हणजे षष्टिक शालिक षष्टिक किंवा शाली यांच्या गणांच्या बरोबरीने आपल्याला त्यांचे प्रकारही तिथे घ्यायचे आहेत. विकृती शब्द हा पिष्ट इक्षु क्षीरही संबध्यते. इथे विकृती हा शब्द आहे पिष्ट विकृती, जे मी मगाशी सांगितलं ज्वारी, गहू, तांदूळ यांच्या विकृती सगळ्या, पिष्ट, इक्षु विकृती, क्षीर विकृती, आणि पुन्हा त्या पिष्टांच्या म्हणजे त्यांच्यापासून तयार झालेले पदार्थ, हे पण त्या विकृती या शब्दातच आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे गव्हापासून पोळी तयार केली, ज्वारीपासून भाकरी तयार केली किंवा पुऱ्या तयार केल्या, हे सगळं जे आहे ते सगळं आपल्याला या विकृती या शब्दामध्ये घ्यायचं आहे. क्षीर विकृती ही क्षीरकृता भक्षा. हा क्षीर विकृती म्हणजे क्षीरापासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ. भक्षा हा म्हणजे विविध पदार्थ. भक्ष्य जे भक्षण करण्यायोग्य असे पदार्थ. पिशितम अनुपौदकाभ्याम संबध्यते. पिशित हा शब्द अनुप आणि औदक या दोघांनाही लागतो. म्हणजे अनुपपिशित आणि औदकपिशित या दोघांनाही हा शब्द इथे संबोधित केलेला आहे. पुढचा श्लोक आहे न च एवं. मॅडम, हॅलो, हे जे कपिंजल वगैरे दिले ना, एण आणि कपिंजल, हे आता पण असतात का? नाही सापडत. सांबर वगैरे तर आपल्याला मिळतं किंवा सांबराचे वेगवेगळे प्रकारही आपल्याला मिळतात तिथे, पण कपिंजल वगैरे नाही सापडत तेवढे. आणि एण म्हणजे हरिण आहे का? हरिणच आहे. एण म्हणजे हरिणच. एण कृष्णसारा, म्हणजे कृष्ण काळ्या रंगाचं जे हरिण असतं त्याला एण म्हणतात. आणि शरभ आणि शंभर हे मिळतात. म्हणजे शरभ म्हणजे महाशृंग, म्हणजे एकच शिंग असलेलं जे हरिण आहे त्याला शरभ म्हणतात. आणि शंभर म्हणजे सांबर शिंग, म्हणजे ज्याला ते शाखा असतात शिंगा, असं हरिण म्हणजे सांबर. ठीक. न च एवं उक्ते द्रव्ये गुरु लाघवम अकारणम मन्येत. म्हणजे असं सांगत असताना, म्हणजे या सगळ्यांचे वर्णन करत असताना, उक्ते द्रव्ये म्हणजे असं करत असताना इथे पुन्हा सती सप्तमी लागलेलं आहे, म्हणजे सप्तमी लागलेली आहे. द्रव्ये किंवा मुक्ते असं जिथे असेल तिथे वने किंवा रामे किंवा देवे असा शब्द तिथे लक्षात घ्यायचा आपल्याला. त्यामुळे असं सांगत असताना आता आम्ही असं सांगतोय की गुरुद्रव्य, लघुद्रव्य असं सगळं, पण हे काही अकारण नाहीये. म्हणजे अकारण म्हणजे उगाच सांगितलंय असं नाहीये. हे सांगण्यामागेही काही कारण आहे. तर ते कारण काय आहे? लघुनीही द्रव्याणी वायू अग्निगुण बहुलानी भवंती. लघुद्रव्य कशी आहेत? वायू आणि अग्निगुण बहुल आहेत. पृथ्वी सोम गुण बहुलानी इतराणी. इतराणी म्हणजे लघुपेक्षा वेगळी,
म्हणजेच गुरुद्रव्य कशी आहेत तर पृथ्वी आणि सोम गुण बहुल आहेत. त्यांच्यामध्ये पृथ्वी आणि सोम यांच्यासारखे गुण आहेत. आता वायू गुण बहुल, अग्निगुण बहुल हा वायू आणि अग्नीवर केलेला आरोप असतो. म्हणजे वायूचे जसे गुण आहेत, वायू जसा चंचल आहे, वृक्ष आहे, शीत आहे, तशी लघुद्रव्य असतात. आणि अग्नी ज्याप्रमाणे उष्ण आहे, तीक्ष्ण आहे, तो ही सूक्ष्मगामी आहे. असं जी द्रव्य आहेत ती म्हणजे लघुद्रव्य आहेत. म्हणजे त्या गुणांचं अधिक्य असलेली, बहुल म्हणजे त्या गुणांचं अधिक्य असलेली. त्यामुळे लघुद्रव्य ही वायू आणि अग्नी गुणांचं अधिक्य असलेली आहे. आणि गुरुद्रव्य ही पृथ्वी आणि सोम म्हणजे चंद्र या गुणांचं, किंवा सोम म्हणजे जल असं पण आपल्याला घेता येईल. तर पृथ्वी आणि जल गुणांचं अधिक्य असलेली ही गुरुद्रव्य आहे. तस्मात स्वगुणादपि लघुनी अग्निसंदुक्षण स्वभावानी, त्यामुळे स्वतःच्या गुणांनी सुद्धा लघुद्रव्य ही अग्निसंदुक्षण म्हणजे अग्नी वाढवणारी, कारण त्याच्यामध्येच स्वतःमध्ये अग्नीचे गुण असतात. म्हणजे अग्नीचे जसे उष्ण तीक्ष्ण गुण आहेत तसेच लघुद्रव्यांमध्ये उष्ण आणि तीक्ष्ण गुण असतात. त्यामुळे ती स्वभावतःच अग्निसंदुक्षण करणारी असतात. अग्नीला भडकवणारी, संदुक्षण करणं म्हणजे अग्नी भडकवणं किंवा अग्नी वाढवणं, अशी ही द्रव्य आहेत. अल्पदोषाणी च उच्चनते, अल्पदोषाणी हा जो आहे ना इथे संधी झालेला आहे. लघुनी अग्निसंदुक्षण स्वभावानी अल्पदोषाणी असं आहे. तर अल्पदोषाणी ना थोडं पुढच्या ह्याला लावायचं. अल्पदोषाणी च उच्चनते अपि सौहित्य उपयुक्तानी, म्हणजे जर तुम्ही त्याचं सौहित्य केलं म्हणजे अधिक प्रमाणात त्यांचं ग्रहण केलं तर तरी ती अल्पदोषच असतात. जरी तुम्ही जास्त प्रमाणात त्यांचं ग्रहण केलं सौहित्य उपयुक्तानी, म्हणजे सौहित्य जर केलं त्याचं, तरी ती अल्पदोषाणी असं सांगितलं जातं. च उच्चनते अपि. गुरुणी पुनः न अग्निसंदुक्षण स्वभावानी असामान्यात, गुरु द्रव्य ही मात्र अग्निसंदुक्षण करणारी नाहीयेत. अतः च अतिमात्रम दोषवंती सौहित्य उपयुक्तानी अन्यत्र व्यायाम अग्निबलात. एकच मिनिटात आले. गुरुणी पुन्हा अग्निसंदुक्षण स्वभावानी, गुरु हे कसे आहेत पुन्हा अग्निसंदुक्षण स्वभावाची आहे. असामान्यात, असामान्याचा अर्थ आपण खाली बघूयात. अतः च अतिमात्रम दोषवंती, म्हणून हे अधिकच दोष निर्माण करणारी असतात. सौहित्य उपयुक्तानी, जर तुम्ही अधिक प्रमाणात त्यांचं सेवन केलं, त्यांचं सौहित्य केलं तर ती अधिक प्रमाणात दोष करणारी असतात. अतः च अतिमात्रम दोषवंती सौहित्य उपयुक्तानी अन्यत्र व्यायाम अग्निबलात, पण ती जर व्यायाम आणि अग्नीचा बल पाहून जर आपण त्याचं सेवन केलं तर मात्र ती दोषवान ठरत नाहीत किंवा ती शरीरामध्ये दोष निर्माण करत नाहीत. असं इथे वर्णन पूर्ण त्यांनी केलेलं आहे. स एषा भवती अग्निबल अपेक्षिणी मात्रा, म्हणूनच मात्रा ही नेहमी अग्निबलाची अपेक्षा करते. आता इथे खाली त्यांनी दिलेलंच आहे, पण पुन्हा एकदा तरी आधी सांगते इथे की सुरुवात आपण जी केली होती पहिल्या श्लोकाला, आहार मात्रा पुन्हा अग्निबल अपेक्षिणी,
आणि आता इथे पुन्हा एकदा त्यांनी याचं वर्णन केलंय, सा एषा भवती अग्निबलम अपेक्षिणी मात्रा. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही हे जे वर्णन आहे किंवा एक आम्ही सिद्धांत मांडला आहे, त्याचा हायपोथिसिस पहिल्यांदा सांगितलं की आहार मात्रा अग्निबल अपेक्षिणी. मग त्याच्या पुढे जाऊन त्यांनी इथे त्याचे हेतू सांगितले. त्याची म्हणजे हे पंचावयव वाक्यांनी त्यांनी सिद्ध केलं की आहार मात्रा ही बलाची अपेक्षा करते. पहिल्यांदा इथे त्यांनी हायपोथिसिस मांडलं, त्याच्यानंतर त्यांनी इथे त्याचा हेतू सांगितला की का आहे. यावद ही अस्य अशनम अशितम अनुपात्य प्रकृतीम यथाकालम जरा गच्छन्ति तावद अस्य मात्रा प्रमाणम वेदितव्यम. इथे त्यांनी हेतू सांगितला. इथे त्यांनी दृष्टांत सांगितला. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी लघु स्वभावानी लघुद्रव्य, स्वभावानी गुरुद्रव्य यांचं वर्णन केलं. आणि त्याच्यानंतर शेवटच्या श्लोकामध्ये त्यांनी उपनयन केलं आणि नंतर मग त्यांनी सिद्धांत स्पष्ट केला की अशा प्रकारे त्यांनी पूर्ण 5 अवयव किंवा पंचावयव हेतू, प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय आणि नंतर शेवटचं काय असतं, निगमन, या सगळ्यांनी त्यांनी इथे आपल्याला मात्रा ही अग्निबलाची अपेक्षा कशी करते याचं वर्णन इथे करून दिलेलं आहे. आपण जेव्हा आपले सिद्धांत मांडतो किंवा आपल्याला कुठलाही सिद्धांत मांडायचा असेल तर तो जर आपण ह्या पद्धतीने मांडत गेलो तर त्याचा जास्त उपयोग होतो किंवा ते अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला मांडता येतो. तो इथे त्यांनी हा सिद्धांत आपल्याला मांडून दिलेला आहे. चक्रपाणी दत्तांचं मत वाचूया. ननु यदि लघु हितम अपि स्वगुणकरणे मात्राम अपेक्षते गुरु च अहितम अपि मात्रा परिगृहीतम हितम एव स्यात् तत्किं गौरव लाघव उपदेशेन इति आशंक्य आह न च एवं इत्यादी. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की लघुद्रव्य ही मात्रेची अपेक्षा करतात. स्वगुणकरणे अपि गुणकरणे मात्राम अपेक्षते, म्हणजे ते लघुद्रव्य ही हितकर आहेत आणि स्वतःचे गुण शरीरामध्ये व्यवस्थित उत्पन्न करण्यासाठी मात्रेची अपेक्षा करतात. गुरुद्रव्य ही अहितकर असून सुद्धा मात्रा परिगृहीत, म्हणजे मात्रेनी घेतली, मात्रा परिगृहीत योग्य प्रकारे मात्रा पाहून घेतली तर ती हित ठरतात. हितमेव स्यात् तत् किम, मग का गौरव लाघव उपदेशेन इति आशंक्य, म्हणजे अशी जेव्हा शंका उत्पन्न झाली तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. म्हणून न च एव मुक्ते द्रव्ये गुरु लाघवम अकारणम मन्यते असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे कोणीतरी प्रश्न विचारला असेल तिथे की लघुद्रव्य जर योग्य मात्रेत घेतली तर ती, म्हणजे ती जरी हितकर असली तरी सुद्धा मात्रेत घ्यायची आहेत, आणि गुरुद्रव्य अहितकर असली तरी सुद्धा ती जर मात्रेने घेतली तर ती हितकर ठरणार आहेत. मग गुरु लाघव असं सांगण्याचा उद्देशच काय? तर त्याच्यासाठी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की गुरु म्हणजे लघुद्रव्य का लघु आहेत किंवा गुरुद्रव्य ही का गुरु आहेत आणि त्यामुळे त्यांना मात्रेची का अपेक्षा आहे किंवा लघुद्रव्यांनाही का मात्रेची अपेक्षा आहे आणि गुरुद्रव्यांना द्रव्य मात्रेची अपेक्षा मात्रायुक्त घेऊन हितकर ठरतात हे का, याचं वर्णन त्यांनी इथे स्पष्टीकरण केलेलं आहे. लघुनी यदि अपि आकाश वायू अग्निगुण बहुलानी भवंती, म्हणजे लघुद्रव्य कशी आहेत, आकाश वायू आणि अग्निगुण बहुल आहेत. याच्यामध्ये आकाश हा पण गुण, आकाशाचेही गुण आहेत. तथापि आकाशस्य अग्निदीपनं प्रति तथाविध सामर्थ्य अभावात वायु अग्न्योः तु अग्निदीपकत्वात् वायु अग्निगुण बहुलानी इति उक्तम.
लघु ही द्रव्य आकाश, वायू आणि अग्निगुण बहुल असतात, तरी सुद्धा आकाश हे अग्निदीपन करणारं नाहीये. तथापि आकाशस्य अग्निदीपनम प्रति तथाविधम सामर्थ्य अभावात, अग्निदीपनासाठी त्याचं सामर्थ्य नाहीये. त्यामुळे वायू अग्न्योहो, वायू आणि अग्नी यांचं एकत्रीकरण झालं, त्यामुळे वायू शब्द आणि अग्नी शब्द वायुच अग्निच वायू अग्न्योहो. इथे द्वंद्व समास आहे. वायुच अग्निच, जेव्हा दोन कुठल्याही गोष्टी या समान अधिकाराच्या असतात आणि त्या एकत्र आपल्याला बोलायच्या असतील, त्यावेळेला जास्त करून द्वंद्व समास होतो. त्या दोघांनाही उभयपद प्रधानम, त्यामुळे उभयपद जिथे प्रधान असतं त्या ठिकाणी द्वंद्व समास केला जातो. त्यामुळे वायुच अग्निच वायू अग्न्योहो तू, इथे संधी आलेला आहे तू अग्निदीपकत्वात, हे अग्निदीपन करणारे आहेत. वायू आणि अग्नी हे दोन्हीही अग्नीला दीपन करणारे आहेत, त्यामुळे वायू अग्नि गुण बहुलानी इति उत्तम. तस्मात् कारणात लघुनी मात्रया तावत अग्निम दीपयती स्वगुणादपि वायू अग्निगुण बाहुल्यात अग्निसंदुक्षण स्वभावानी स्युः. त्यामुळेच लघुद्रव्य जी आहेत ही मात्रेने घेतली तर अग्निदीपन करतात. तस्मात् कारणात, म्हणूनच ही मात्रेने घेतली तर अग्निदीपन करणारी ठरतात. आणि ती स्वतःच्या गुणांनी सुद्धा वायू अग्निगुण बहुल असल्यामुळे अग्निसंदुक्षण करणारी असतात. म्हणजे पोटात गेल्यावर सुद्धा ती अग्नीला संदुक्षित करतात, ती अग्नीला वाढवतात. मात्रा व्यतिक्रमे समाने अपि लघु गुरु द्रव्ययोः लघु द्रव्यस्य विशेषणं दर्शयति अल्पदोषाणी च उच्चन्ते सौहित्य उपयुक्तानी. म्हणजे मात्रा व्यतिक्रम केला आपण, किंवा म्हणजे लघु द्रव्य ही जास्त प्रमाणात घेतली आणि गुरुद्रव्य ही कमी प्रमाणात घेतली, आणि असं करून जरी आपण समान द्रव्य घेतली, म्हणजे समान प्रमाण घेतलं, म्हणजेच लघुद्रव्य म्हणजे जेवढ्या लघुद्रव्यांनी आपलं पोट भरतंय तेवढ्याच प्रमाणात गुरुद्रव्य आपण सेवन केली, म्हणजे गुरु कमी प्रमाणात सेवन केली आपण. गुरु कमी प्रमाणात घेतली आणि लघुद्रव्य तेवढ्याच प्रमाणात घेतली जेवढ्या प्रमाणात आपलं पोट भरत आहे. अशा प्रमाणात जरी सेवन केली तरी सुद्धा लघुद्रव्य विशेष असतात. का? कारण ती अल्पदोष कराणी, म्हणजे अल्पदोष करणारी असतात. म्हणजे इथे त्यांनी असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की गुरुद्रव्य आपण कमी प्रमाणात घेतली आणि लघुद्रव्य जरी जास्त प्रमाणात घेतली, गुरुद्रव्याच्या समान येईल इतकी अशा प्रमाणात आपण घेतली, किंवा कॅलरीज मध्ये आपण जर मोजलं तर गुरुद्रव्यांची जेवढी कॅलरी आपण घेणार आहोत तेवढीच लघुद्रव्यांची घेण्याचा प्रयत्न केला तर लघुद्रव्य ही मात्रेनी जास्त होतील नक्कीच. आणि अशी द्रव्य जर आपण सेवन करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा लघुद्रव्य ही अल्पदोषकरच ठरतात, कारण तो त्यांचा स्वभाव आहे. कारण ते स्वतः अग्निदीपन करणारी आहे, वायू अग्निगुण बहुल असल्यामुळे अग्नि संदुक्षण करणारी आहे. म्हणून त्यांनी असं सांगितलंय अल्पदोषाणी च उच्चन्ते अपि सौहित्य उपयुक्तानी. जे सौहित्यांनी त्यांचा उपयोग केला तरी सुद्धा ती अल्पदोष करणारी आहेत. संहित्य या शब्दाचा अर्थ मात्रा अतिक्रमेण तृप्तीही, मात्रेच्या अतिक्रम म्हणजे मात्रा वाढवून घेतलेल्या मात्रेने तृप्त होणं किंवा तृप्ती उत्पन्न होणं, अधिक मात्रेने तृप्ती मिळवणं म्हणजे संहित्य. म्हणजे जितकी भूक आहे ती तृप्त होईपर्यंत खाणं. अशा स्वरूपाने जरी आपण लघु द्रव्य घेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती अल्पदोषकरच ठरतात. ती कमी प्रमाणात दोष निर्माण करतात, ती लवकर पचतात आणि त्यांनी शरीरात दोष निर्माण होत नाही. हेच जर आपण तृप्त होईपर्यंत गुरुद्रव्यांचं सेवन केलं तर ती दोषकर तर ठरतातच आणि
ती पचायला जड तर ठरतातच किंवा पचायला उशिरा पचतात आणि ती दोषकरही तेवढ्याच प्रमाणात ठरतात. त्यामुळे इथे दोन्ही अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. गुरुणी इत्यादौ पुन्हा शब्दो व्यावृत्त्यर्थम. गुरु इत्यादींमध्ये पुन्हा हा शब्द विशेष आवृत्तीसाठी, म्हणजे आता आम्ही सांगतोय की तस्मात स्वगुणात लघुनी अग्निसंदुक्षण स्वभावानी अल्पदोषानी च उच्चते. आता हेच आम्ही गुरुद्रव्याबाबत सांगणार आहोत. म्हणून गुरुणी पुन्हा असा शब्द त्यांनी तिथे घातलेला आहे. त्यामुळे आवृत्ती होतीये पुन्हा, म्हणजे त्याच गोष्टीची किंवा त्याच स्वरूपाच्या कथनाची आवृत्ती आम्ही इथे करणार आहोत. पण ते गुरुद्रव्याबाबत आम्ही इथे सांगणार आहोत. गुरुणी इत्यादौ पुनः व्यावृत्त्यर्थम. असामान्यात इति विरोधार्थे नय असितम इति यथा तेन असामान्यात इति अग्निविरुद्ध पृथ्वी तोय गुण बाहुल्यात इति अर्थः. म्हणजे असामान्यात म्हणजे जी द्रव्य असामान्य आहेत अशी, म्हणजे गुरुद्रव्य घेताना जी द्रव्य अग्निविरुद्ध आहेत आणि पृथ्वी आणि जलगुणांचं बाहुल्य ज्याच्यामध्ये आहे अशी द्रव्यच आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यामध्ये ज्यांच्यामध्ये अग्नी संदुक्षण करणारी जी गुरुद्रव्य आहेत अशी ही द्रव्य असणार आहेत किंवा असतात, ती द्रव्य आपल्याला इथे घ्यायची नाहीयेत. इथे त्यांनी असितम इति यथा हा एका द्रव्याचंच वर्णन केलेलं आहे. फक्त त्याचं मला असित या शब्दाचा अर्थ माहित नाहीये, पण अशा प्रकारचं जे कुठलं द्रव्य आहे हे बहुधा अग्नी संदुक्षण करणारं असावं. म्हणजे ते गुरु असून सुद्धा अग्नी संदुक्षण करणारं असू शकतं. म्हणून त्यांनी इथे असामान्यात असं म्हटलेलं आहे. मॅडम हा श्लोक परत सांगता का? ओके, नाही कळते का? हा गुरुणी इत्यादी पासून सांगा ना. हा, गुरुणी पुनः अग्नि संदुक्षण स्वभावानी असामान्यात. गुरु ही द्रव्य कशी आहेत? अग्निसंदुक्षण अग्निसंदुक्षण स्वभावानी न, इथे न हा पुढे घेतलेला आहे. पुन्हा न अग्निसंदुक्षण स्वभावानी असामान्यात, म्हणजे असामान्यतः गुरुद्रव्य ही अग्निसंदुक्षण करणारी नसतात, म्हणजे अग्निसंदुक्षण करत नाही. आलंय का लक्षात? इथे मी काही उलट सांगितलं का चुकून? नाही, बरोबर. गुरुद्रव्य ही अग्निसंदुक्षण करणारी नसतात. इथे पुन्हा हा शब्द व्यावृत्तीसाठी घेतलाय. ते लक्षात आलं ना की लघु अग्निसंदुक्षण स्वभावानी अल्पदोषानी असं सांगतानाच पुन्हा गुरूंचं वर्णन तशाच प्रकारे करत आहेत. म्हणून इथे पुन्हा हा शब्द घेतलेला गेलेला. ती व्यावृत्तीसाठी व्यावृत्त्यर्थम असं त्याचं वर्णन केलेलं. एकच मिनिट. ओके, असामान्यात विरोधार्थे न, त्यामुळे विरोध करण्यासाठी न इथे घातलेला आहे. जसं असितम. ओके, सीत म्हणजे पांढऱ्या रंगाचं, असित म्हणजे काळ्या रंगाचं. म्हणून असामान्यात असं म्हणजे सामान्यतः ही गुरुद्रव्य ही अग्निसंदुक्षण न करणारी असतात. म्हणून इथे त्यांनी विरोध दर्शवण्यासाठी असामान्यात असं दिलेलं आहे की ते न अग्निविरुद्ध पृथ्वी तोय गुण बाहुल्यात.
अग्नीच्या विरुद्ध असलेली आणि या पृथ्वी आणि तोय गुणांचं बाहुल्य असलेली अशी ही द्रव्य असतात. अन्य सामान्यात इति पाठपक्षे अपि अन्य शब्दो विरुद्ध वचन एव तेन तथापि स एव अर्थः. काही जण इथे म्हणजे स्वभावानी असं न घेता अग्निसंदुक्षण स्वभाव अन्य सामान्यात असाही अर्थ घेतात आणि अन्य सामान्यात याचा अर्थ विरोध दर्शवण्यासाठी म्हणून केलेला आहे. म्हणजे अग्नीच्या विरुद्ध आहेत किंवा अग्निसंदुक्षण स्वभावाच्या विरुद्ध आहेत असं त्यांना इथे म्हणायचं आहे. मेन आपल्याला लक्षात घ्यायचंय की गुरुनी पुन्हा गुरु ही द्रव्य ही अग्नि संदुक्षण न करणारी आहेत स्वभावानीच. हे आपल्याला इथे लक्षात घेण्यासारखं आहे. अतश्च इत्यादीना मात्रा व्यतिक्रमे गुरौ गरीयांसम दोषम दर्शयती. अतश्च इथे अतश्च अतिमात्रम दोषवंती इथे हे सांगताना त्याचा अर्थ असा आहे की मात्रा व्यतिक्रमे म्हणजे जर मात्रेपेक्षा अधिक प्रमाणामध्ये आपण जर गुरुद्रव्यांचं सेवन केलं तर ते गरीयांसम दोषम दर्शयती अधिक जास्त प्रमाणात दोष दर्शवतात किंवा अधिक जास्त प्रमाणात शरीरामध्ये दोष उत्पन्न करतात. ननु दृश्यन्ते केचन भारिकादयाः पुरुषाः सौहित्य उपयुक्त गुरुद्रव्य आहारे अपि निर्दोषाः तत् किमुच्यन्ते अतिमात्रं दोषवन्ति इति आशंक्यम आह अन्यत्र इत्यादी. मग पुन्हा कोणीतरी ही शंका निर्माण केली की जे भारिक म्हणजे जे भार वहन करणारे असतात, जे भार वाहून नेणारे म्हणजे हमाल इत्यादी जे आहेत किंवा कामगार लोक जी असतात जे जास्तीत जास्त वजन उचलतात, असे जे पुरुष आहेत, पुरुष किंवा स्त्री, इथे पुरुष म्हणतात ना, पुरुष किंवा स्त्री आहेत ते सौहित्य उपयुक्त गुरुद्रव्य आहारे अपि निर्दोषाः म्हणजे तृप्ती म्हणजे अगदी भरभरून आहार करून गुरुद्रव्यांचा आहार हा तृप्त होईपर्यंत घेतला त्यांनी तरी सुद्धा त्यांच्यामध्ये दोष उत्पन्न होत नाहीत. मग तुम्ही असं कसं म्हणता की अतिमात्रम दोषवंती? तर त्याच्यासाठी त्यांनी लिहिलेलं आहे की अन्यत्र व्यायाम अग्निबलात म्हणजे जी लोक व्यायाम किंवा अग्नी ज्यांचा जास्त आहे त्यांच्या व्यायामाचं बल किंवा अग्नीचं बल ज्यांच्यामध्ये सर्वात जास्त आहे त्यांच्यामध्ये जर तुम्ही सौहित्य केलं कुठल्याही द्रव्याचं, लघुद्रव्याचं किंवा गुरुद्रव्याचं, तरीही ते दोषकर ठरत नाहीत. व्यायामम कृतम अग्निबलम व्यायाम अग्निबलम इथे दोन्ही प्रकारे हा समास घेता येईल. व्यायाम बलात अग्निबलाच्च, व्यायाम बलाच्च अग्निबलाच्च असंही करता येईल किंवा व्यायाम कृतम अग्निबलम म्हणजे व्यायामाने केलेलं अग्निबल, व्यायामाने वाढवलेलं अग्नीचं बल असं ज्यांचं असेल त्यांच्यामध्ये गुरु किंवा लघु कोणत्याही द्रव्याचं जर सौहित्य केलं, तृप्ती केली तर ती दोषकर ठरत नाही. यद्यपि काल अहित बलो अग्निमात्रा अधिक गुरुद्रव्य क्षमो भवति तदुक्तम पक्ता भवन्ति हेमन्ते मात्रा द्रव्य गुरुक्षमः इति. तथापि व्यायाम आहित बलो वह्निः नितरां बलवान भवति इति अयमेव प्रधान परिग्रहात उक्तः. म्हणजे अनेक वेळेला कालाने आहित बल म्हणजे कालाने निर्माण होणार बल, कालेन आहितः बलः कालाहित बलः म्हणजे आहित म्हणजे विशेषत्वाने हितकर असं जे बल आहे, कालाने निर्माण झालेलं म्हणजे कालाने जे हितकर ठरणारं बल आहे असं बल. त्यामुळे असं बळ कधी असतं तर हेमंत ऋतूमध्ये असतं. मग कालानी जर बळ निर्माण झालं तर अग्नीची मात्रा अग्नी त्या काळामध्ये अधिक असतो
आणि त्यामुळे अधिक गुरुद्रव्यक्षमो भवती. त्यावेळेला कितीही गुरुद्रव्यांचं सेवन केलं तरी सुद्धा ते द्रव्य व्यवस्थित पचून ते निर्दोषकर ठरतं. मग असं असतं हे तर आपण तस्याशीती अध्यायात पाहिलेलं आहे, म्हणजे चरक सूत्रस्थान अध्याय 6 मध्ये याचं वर्णन केलेलं आहे. यद उक्तम पक्ता भवन्ति हेमंते मात्रा द्रव्य गुरुक्षमः. हेमंत ऋतूमध्ये जी मात्रा आहे, आहार द्रव्याची मात्रा आहे, ही गुरु मात्रा घेतली तरी ती शरीरामध्ये क्षम म्हणजे शरीरामध्ये हितकर ठरते असं तिथे वर्णन केलेलं आहे. तथापि तरी सुद्धा असं जरी सांगितलेलं असलं, म्हणजे कालानी मिळणारे अग्नीचं बळ आणि त्याच्यामुळे गुरुद्रव्यांचं सेवन करता येणं हे जरी योग्य असलं तरी सुद्धा व्यायाम आहित बलो वन्नीही नितराम बलवान भवती. व्यायामानी जे तुम्ही बळ मिळवलेलं आहे अग्नीचं, त्याच्यानी अग्नी हा नेहमीच बलवान ठरतो, नेहमीच नितराम सदैव बलवान होतो. इति अयमेव प्रधान परिग्रहात उक्ता. हा म्हणून याचं वर्णन इथे केलेलं आहे. म्हणून अग्निबल अपेक्षिणी मात्रा म्हटलेलं आहे, व्यायाम बल अपेक्षिणी नाही म्हटलेलं आहे. हे फक्त गुरुद्रव्यांच्या बाबतीत म्हटलेलं आहे की व्यायाम अग्निबलानी गुरुद्रव्य ही सेवन करता येतात. पण जर अग्नीचं बल चांगलं असेल तर गुरु काय, लघु जास्त प्रमाणात काय किंवा गुरु ही अधिक प्रमाणात सुद्धा सेवन करता येऊ शकतात. त्यामुळे अग्नीचं बल हे आपल्याला विविध पद्धतीने व्यायामाने किंवा आपण सतत कार्यरत राहून हे अग्नीचं बल आपल्याला कायम ठेवता येतं. केतु व्यायामादिती च अग्निबलात इति हेतुद्वयम वर्णयति. काही जण इथे व्यायामात किंवा अग्निबलात असं दोन प्रकारचे हेतू इथे वर्णन केलेले आहे. ज्या वेळेला पहिल्यांदा काहीतरी सांगून घेतलात, म्हणजे अताश्च अतिमात्रम दोषवंती सौहित्य उपयुक्तानी अन्यत्र व्यायाम अग्निबलम. तर या ठिकाणी वाक्य संपतंय. अताश्च अतिमात्रम दोषवंती संहित्य उपयुक्तानी, म्हणजे संहित्यानी सेवन केल्यास अतिमात्र म्हणजे गुरु आहार हा अतिमात्रेत संहित्यानी तृप्ती होईपर्यंत जर सेवन केला तर तो दोषयुक्त होतो असं सांगून झाल्यानंतर त्याचं कारण सांगितलेलं आहे. तर हे लिहिण्याची ग्रंथकारांची एक विशिष्ट पद्धत आहे की पहिल्यांदा वर्णन करून घेतात ते काही गोष्टींचं आणि मग त्याच्यानंतर त्याचं स्पष्टीकरण देतात. त्याप्रमाणे इथे अन्यत्र व्यायाम अग्निबलात, इथे या पहिल्या वाक्याचं म्हणजे पूर्वीच्या वाक्याचं स्पष्टीकरण या शब्दांमध्ये त्यांनी केलेलं आहे. येतु व्यायामात इति च अग्निबलात इति हेतुद्वयम वर्णयति. तेषाम एवं सती व्यायाम अपेक्षिणी अशन मात्रा स्यात् इति प्रकरण अविरुद्धः अर्थः स्यात्. प्रतिज्ञातम अर्थम न्याय संपादितम उपसंहरती सा एषा इत्यादी. म्हणजे जी इथे त्यांनी दोन प्रकारचे हेतू सांगितले की व्यायामानी गुरुमात्रेचं सेवन हे दोषवान होणार नाही किंवा अग्निबलानी गुरुमात्रेचं सेवन हे गुरुद्रव्यांचं सेवन हे दोषकर होणार नाही असं म्हणत असताना, असं जर कोणी याचं वर्णन घेतलं किंवा असं जर कोणी विचारात घेतलं तरी सुद्धा ते विरुद्ध ठरत नाही. प्रकरण विरुद्ध तेषामेव सती व्यायाम अपेक्षेने अशन मात्रा स्यात्, म्हणजे व्यायामाच्या अपेक्षेने अशन मात्रा घ्यावी. इति प्रकरण विरुद्ध अर्थ हा स्यात्. हा प्रकरणाच्या विरुद्ध अर्थ इथे सांगितला जातो आणि जे आज आपण करत आहोत की व्यायाम अपेक्षेने अशन मात्रा ही आपण जी जिम मध्ये किंवा याच्यामध्ये दिली जाते ती या प्रकरणाच्या तरी विरुद्ध
आहे हे आपल्याला इथे स्पष्ट होत आहे. येतू व्यायामादिती च अग्निबलादिती हेतुद्वयम, हे दोन प्रकारचे हेतू इथे वर्णन केलेले आहेत. ठीक आहे, जर अग्निबल तुमचं चांगलं नसेल तर तुम्ही व्यायाम करा आणि काय जेवढा व्यायाम कराल तेवढं जेवण घ्या, असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर ते योग्य नाही. व्यायामानी युक्त जे अग्निबल आहे किंवा व्यायामामुळे प्राप्त झालेलं जे अग्निबल आहे तेच इथे अपेक्षित आहे. तेषामेव सती व्यायाम अपेक्षिणी अशन मात्राम स्यात इति प्रकरण विरुद्धो अर्थः स्यात. त्यामुळे हे अतिशय इम्पॉर्टंट वाक्य आत्ताच्या आपल्या वागणुकीला आहे की ज्या ठिकाणी जिम मध्ये जाऊन व्यायाम करून हे अधिक गुरु मात्रेत किंवा गुरु स्वभावाच्या द्रव्यांचं सेवन त्या ठिकाणी केलं जातं, हे अतिशय चुकीचं आहे. जे या अग्नी म्हणजे कारण जर तिथे अग्नी वाढलेला नसेल, व्यायामाने जर तुमचा अग्नी वाढलाच नाही तर ते गुरु द्रव्य सुद्धा शरीराला हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे मग त्या ठिकाणी सामता उत्पन्न होणं किंवा इतर संधिगत वाद निर्माण होणं अशा प्रकारची लक्षणं होऊ शकतात. त्यामुळे इथे व्यायाम अपेक्षिणी अशन मात्रा न घेता व्यायाम आहित बलात अग्निबल, व्यायाम आहित अग्निबलम असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे इथे जी प्रतिज्ञातम अर्थम न्याय संपादितम उपसंहरती, म्हणजे इथे न्याय संपादित या शब्दाचा अर्थ आहे की न्याय वैशेषिकांचं जे प्रतिज्ञा हेतू उदाहरण ही पंचावयव वाक्य जी आहेत त्याच्याद्वारे आम्ही हा सिद्धांत इथे आपल्या पुढे मांडलेला आहे. स एषा भवती अग्निबल अपेक्षिणी मात्रा, स इति अग्निबल अपेक्षिणी प्रतिज्ञाता मात्रा, जी प्रतिज्ञेमध्ये आम्ही जी अग्निबल अपेक्षिणी मात्रा असं जे वर्णन केलेलं आहे ते इथे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. आणि ती जी मात्रा आहे ती मात्रा ही अग्निबलाची अपेक्षा करते, हे आम्ही इथे या सगळ्या पंचावयव वाक्यांनी सिद्ध केलेलं आहे. एषा इति न्यायेन अग्नि अपेक्षितत्वेन निर्वाहिता, म्हणजे ती या न्यायाच्या द्वारे स्पष्ट झालेलं आहे की ती मात्रा ही अग्निबलाची अपेक्षा करते. आलंय लक्षात इथे पंचावयव वाक्य कसं त्यांनी मांडलेलं आहे ते. अश्विनी? हो मॅडम, समजलं. मॅडम वन्नी नितरामचा अर्थ काय? नितराम म्हणजे नेहमी, नेहमी करता. नितराम म्हणजे नेहमी करता. हे सगळ्यात महत्वाचं वाक्य इथे. तथापि व्यायाम आहित बलो वन्नीम नितराम बलवान भवती, व्यायामाने प्राप्त झालेला अग्नी म्हणजे व्यायाम आहित बल असा जो अग्नी आहे तो म्हणजे व्यायामाचं सातत्य ठेवून जो अग्नी बलवान झालेला आहे असा अग्नी हा नेहमी बलवानच राहतो. समजलं. ठीक आहे. न च अपेक्षते द्रव्यम, द्रव्य अपेक्षया च त्रिभाग संहित्यम अर्धसंहित्यम वा गुरूणाम उपदिश्यते, लघूनाम अपि च न अतिसंहित्यम अग्नेः युक्तम युक्त्यर्थम. ननु यद्यपि अग्निबल अपेक्षिणी मात्रा तत्कस्मात् एक रूप एव अग्नौ लघूनां द्रव्याणां भूयसी मात्रा भवति, गुरूणां तत् त्रिभाग उचिता अर्धा वा इति आह, न च न अपेक्षते द्रव्यम.
मग जर तुम्ही असं सांगता की अग्निबलाच्या अपेक्षेने मात्रा आहे, तर मग तुम्ही असं का सांगताय की द्रव्य अपेक्षयाच त्रिभाग सौवित्य, म्हणजे गुरुद्रव्यांचं त्रिभाग सौवित्य करावं, लघुद्रव्यांचं न अतिसौवित्य करावं, असं का इथे सांगत आहात? तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की न च अपेक्षते द्रव्यम, इथे द्रव्यम अपेक्षत इति अर्थः त्रिभाग संवित्यम मनात गुरुभिः एवं गौरव प्रकर्ष अपकर्षात अन्यदपि कल्पनीयम लघुना अपि न अतिसंवित्यम इति अत्र सौवित्य शब्द तृप्ती मात्रे वर्तते, तेन लघुनी तृप्ती अतिक्रमेण न भोक्तव्यानी एवं ही तेषां मात्रा अतिक्रमो न स्यात्. म्हणजे या ठिकाणी द्रव्याचं जे वर्णन केलेलं आहे ते द्रव्य हे म्हणजे गौरवाचं प्रकर्ष आणि अपकर्ष अन्यदापि कल्पनीयम, म्हणजे काही द्रव्य ही गुरुतर आणि गुरुतम अशी असतात, किंवा लघुतर आणि लघुतम अशा प्रकारची असतात. मग असा विचार करत असताना जर त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्यामुळे द्रव्याची अपेक्षा इथे द्रव्य अपेक्षया, म्हणजे इथे द्रव्याची अपेक्षा नाहीये. अग्नी जिथे मागच्या ह्याच्यामध्ये सा भवती अग्निबल अपेक्षिणी मात्रा, तर इथे द्रव्याची अपेक्षा नाहीये, तर द्रव्य अपेक्षयाच त्रिभाग संवित्य, म्हणजे गुरु ज्या इथे त्याच्या गुणांची अपेक्षा आहे, म्हणजे द्रव्याच्या अपेक्षेने त्रिभाग संवित्य किंवा काय न अतिसंवित्य असं नाही करायचं आहे, तर त्याच्या गुणांच्या अपेक्षेने इथे आपल्याला करायचंय. म्हणजे गुरुद्रव्य हे गुरु आहे का गुरुतर आहे का गुरुतम आहे, याच्यानुसार आपल्याला इथे हे जे त्रिभाग किंवा एक भाग वगैरे जे काही सौवित्य सांगितलेलं आहे ते, किंवा अर्धभाग असं जे सांगितलेलं आहे ते करायचं आहे. म्हणजे इथे असं वर्णन आहे, द्रव्य अपेक्षयाच त्रिभाग संवित्यम अर्धसंवित्यम वा गुरुणाम उपदिश्यते, म्हणजे गुरुद्रव्यांचं 3 भाग, तिसरा भाग म्हणजे 1/3 भाग असं, किंवा अर्ध संवित्य किंवा अर्धा भाग एवढाच सेवन करायचं आहे. म्हणजे आपल्याला जितकी क्षुधा आहे त्या क्षुधेच्या 3 भाग किंवा अर्धा भाग असं गुरुद्रव्य सेवन करायचंय. आणि लघुद्रव्य ही सुद्धा न अतिसंवित्यम सेवन करायचंय, म्हणजे अतिसंवित्य किंवा अतितृप्ती त्याची करायची नाहीये. म्हणजे पुन्हा इथे जी मात्रा जी आहे ती पूर्ण क्षुधा तृप्ती होईल इतक्या प्रमाणात लघुद्रव्याचं सेवन करायचं नाहीये. आता इथं द्रव्य म्हणताना नक्की द्रव्य म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे समजा आपण गाईचं दूध घेतलं आणि म्हशीचं दूध घेतलं, तर ते दोन्ही दूध सेम प्रमाणात आपण सेवन करू शकू का? तर नाही. गाईचं दूध हे लघुतर आहे, हे लघु आहे, तर म्हशीचं दूध गाईचं दूध आपण जर गुरु धरले, कारण सर्व जी दुग्ध विकृती आहेत त्या गुरु आहेत. मग जर गाईचं दूध हे आपण गुरु धरलं, तर म्हशीचं दूध हे गुरुतर आहे, किंवा गाईचं थंड दूध हे गुरुतर आहे, तर उष्ण दूध हे गुरु आहे. किंवा गाईचं दूध हे गुरु धरलं आणि ते जर आपण जास्त प्रमाणात उकळलं तर ते गुरुतम आहे, म्हणजे त्याची बासुंदी केली तर ती गुरुतम आहे. तर अशा पद्धतीने गौरव प्रकर्ष अपकर्ष आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे द्रव्यानुसार आपल्याला गुरु लघु किंवा त्रिभाग संवित्य अर्धसंवित्य असं नाही करायचं. म्हणजे पुन्हा हाच सिद्धांत येतो की तुम्ही
रोज जर रोज जर 1 कप गाईचं दूध सेवन करत असाल, तर उद्याला माझ्याकडे गाईचं दूध नाहीये, म्हशीचं दूध आहे, तर ते दूध तुम्हाला कमी मात्रेतच सेवन करायचं आहे, कारण त्याचं गुरुतरत्व हे जास्त आहे. त्यामुळे द्रव्याच्या अपेक्षेने आपल्याला त्रिभाग संवित्य किंवा अर्ध संवित्य किंवा कुठलंही संवित्य हे त्याप्रमाणे करायचं नाहीये, तर ते त्याच्या गुणांच्या नुसार करायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गुरु आहे का गुरुतर आहे का गुरुतम आहे का लघु आहे, लघुतर आहे का लघुतम आहे, याचा विचार करूनच आपल्याला त्या द्रव्यांचं सेवन करायचं आहे. त्यामुळेच ननु यद्यपि अग्निबल अपेक्षिणी मात्रा तत्कस्मात एकरूप एव अग्न, एकाच स्वरूपाच्या अग्नीमध्ये लघुद्रव्यांचं खूप मात्रा सेवन करू शकतो आणि गुरुद्रव्याचं मात्र त्रिभाग संयुक्त सेवन करू शकतो. असं का बरं सांगितलंय? तर न अपेक्षते द्रव्यम, द्रव्याची अपेक्षा इथे नाहीच आहे. इथे काय आहे? त्रिभाग संवित्यम मनात गुरुभी. त्रिभाग संवित्य याचा अर्थ तुम्ही हे लक्षात ठेवायचंय की गुरूंचं त्रिभाग संवित्यम म्हणजे गुरु या गुणाचं त्रिभाग संवित्य किंवा अर्ध संवित्य असं आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. एवं गौरव प्रकर्षात अपकर्षात अन्यदपि कल्पनीयम, म्हणजे गौरव प्रकर्ष अपकर्ष किंवा इतर म्हणजे त्याच्यावर झालेले संस्कार हे पण आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की अन्यदपि या शब्दाचा अर्थ आहे की थंड दूध हे गुरु आहे, साधं दूध हे थंड दूध हे गुरुतर आहे, साधं दूध हे गुरु आहे आणि किंवा गरम केलेलं दूध हे गुरु आहे आणि जे आपण अधिक प्रमाणात उकळवलेलं जे दूध आहे ते गुरुतम आहे. तर त्याच्यामध्ये जे आपण संस्कार करतो हेही आपल्याला इथे लक्षात घ्यायचे आहे. त्यामुळे अन्यदापि कल्पनीयम असं म्हणत असताना इतरही कल्पनांचा विचार येथे करायचा आहे. अजून एक उदाहरण म्हणजे आपण ज्या नेहमीच्या घरी केलेल्या भाज्या ज्या करतो, उदाहरणार्थ भेंडीची भाजी समजा आपण केली तर ती साधी म्हणजे भेंडी चिरून घेतो, धुवून घेतो, चिरून घेतो आणि ती फोडणीवर टाकतो. त्याच्यात फार तर फार दाण्याचं कूट टाकलं जातं आणि आपण ती खाल्ली जाते. पण जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो त्यावेळेला तीच भेंडीची भाजी जर आपण भरली भेंडी मागवली किंवा दुसरी कुठलीही भेंडी मागवली किंवा आपण घरी करणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्याच्यापेक्षा ज्या हॉटेलमध्ये केलेल्या जाणाऱ्या भाज्या आहेत त्याच्यावर विविध प्रकारचे संस्कार केले जातात. त्याच्यामध्ये विविध द्रव्यांचा समावेश त्यामध्ये केला जातो आणि ती जास्त गुरु बनवली जातात आणि म्हणूनच अनेक वेळेला हॉटेलमध्ये आपल्याला कमी जेवण जातं जे की आपण घरी व्यवस्थित जेवण करू शकतो. त्यामुळे हेच गुरु आणि गुरुतर गुरुतम याच्यामधला फरक आपल्याला तिथेही दिसून येतो. त्यामुळे एवं गौरव प्रकर्ष अपकर्षात अन्यदपि कल्पनीयम, त्यामुळे इतर गोष्टींचाही इथे विचार करायचा आहे. या ठिकाणी देशाचा कालाचा असा विचारही आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की जंगल प्रदेशामधले जे प्राणी आहेत त्यांचं दूध किंवा बकरीचं दूध, गाईचं दूध अशा वेगवेगळ्या प्राण्यांचं दूध जंगल देशातलं जर असेल तर ते लघु असेल आणि हेच जर दूध अनुपदेशातलं असेल तर ते गुरु असेल. तर त्याचाही विचार अन्यदपीमध्ये अजून एक विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो की आजकाल जी इंजेक्शन्स दिली जातात गायींना तर अशा या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार आपल्याला या अन्यदपीमध्ये करावा लागतो. तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये होणारे या प्रकारच्या संस्कारांनी होणारे त्या द्रव्यांमधले परिणाम हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. लघुनाम अपि न अतिसंवित्यमिति अत्र संवित्य शब्द तृप्ती मात्रे वर्तते तेन लघुनी तृप्ती अतिक्रमेण न भोक्तव्यानी, म्हणजे लघुंचं सुद्धा तृप्तीचं अतिक्रमण नाही करायचंय. एवं ही तेषां मात्रा अतिक्रमो न स्यात्, त्यामुळे ती सुद्धा द्रव्य मात्रेपेक्षा अधिक प्रमाणात नाही सेवन करायची. अग्नेः युक्ती स्वमान अवस्थिती, अग्नीची जर युक्ती असेल म्हणजे जर
अग्नी जर योग्य मात्रेमध्ये असेल किंवा योग्य प्रमाणात असेल, स्वतःच्या मानामध्ये असेल, तर लघुनामपि च न अतिसंवित्यम अग्नेः युक्त्यर्थम असं दिलेलं आहे. अग्नीच्या युक्तीसाठी, म्हणजे तुमचा अग्नी जर व्यवस्थित राहावा अशी अपेक्षा असेल तर युक्तेः अर्थमिती युक्त्यर्थम किंवा युक्तेः इदमिती युक्त्यर्थम असा चतुर्थी तत्पुरुषाचा समास होतो. त्याचा अर्थ असा होतो की युक्तीच्या साठी, म्हणजे अग्नीच्या युक्तीसाठी. ननु गुरुणाम तावद अतिमात्रा उपयोगो अग्नि परिपालनार्थम निषिध्यताम येन गुरुणी अग्नि असमानानि लघुनी पुनः अग्नि समानानि तत्तेषां कथम अतिमात्र उपयोगो वह्निमान्द्यम आवहति. आता गुरुणाम तावत अतिमात्रा उपयोगो अग्नि परिपालनार्थम निषेध्यता, म्हणजे गुरूंचं अतिमात्रेने उपयोग करू नये, कारण अग्नीचं परिपालन करायचं आहे. कारण गुरुद्रव्य ही अग्नीच्या समान नाहीयेत आणि पुन्हा लघु ही सुद्धा अग्नि समान असून सुद्धा तत्तेषां कथम अतिमात्रा उपयोगो वह्निमान्द्यम आवहति. म्हणजे ती अग्नीच्या समान आहेत, म्हणजे अग्नी संदूषण करणारी आहेत, तरी सुद्धा अतिमात्रेने उपयोग केल्यावर अग्निमांद्य कसं होतं. तर ब्रूमः लघुनाम द्रव्याणाम सामान्यम अभिभूय अतिमात्रत्रम एव अग्निमांद्यम करोति. म्हणजे जरी लघुद्रव्य ही अग्नीच्या समान गुणाची असली तरी सुद्धा कुठलीही गोष्ट जी जेव्हा अति प्रमाणात सेवन केली जाते तेव्हा ती दोषकरच ठरते. त्याप्रमाणे ती अग्निमांद्यच करणारी आहे. जसं चक्षु तेजसम, आपले जे चक्षु आहेत ते तेज धातूंनी बनलेले आहेत. त्याच्यामध्ये तेज धातूंचं आधिक्य आहे. तेज सहकृतम पश्यती, आणि तेज सहन करून ते पाहतात. परंतु तद एव तेज अतियोगात उपहन्यते. तेजाचा जर अतियोग झाला तर त्याला बाधा निर्माण होऊ शकते. तथा शस्त्रम अश्मसंभवम, शस्त्र हे अश्म म्हणजे दगडांनी तयार झालेलं आहे. अश्म योगाच तीक्ष्णम संपद्यते, आणि अश्म हे दगडावर घासल्यावरच ते तीक्ष्ण होतं. अश्मनी एव मिथ्या योगात प्रतिहतम भवती, आणि जर त्याच्यावर दगडच घातला तर ते मिथ्या योगाने पुन्हा त्याचं हननच होतं. अशा प्रकारचं वर्णन हे शालाक्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे बहुधा हे सुश्रुतातलं वर्णन आहे. सेम वर्णन फक्त श्लोकांमध्ये देतात. यत तेजो ज्योतिषाम दीप्तम शारीरम प्राणीनाम च यत संयुक्तम तेजसा तेज तद्हि रूपाणि पश्यति तदेव चक्षुः तानि एव ज्योतिष्यति तु पश्यताः विकारं भजते अत्यर्थम अथवा अपि विनश्यति. शस्त्रस्य अश्मा यथा योनिः निशितं च तदश्मनि तीक्ष्णं भवति अतियोगात तत्र एव प्रतिहन्यते. म्हणजे पुन्हा तेच की तेजो ज्योतिषाम दीप्तम शरीरम प्राणीनाम च यत, म्हणजे जे आपले डोळे आहेत ते ज्योती म्हणजे अग्नी, त्यांच्यामध्ये अग्नीचं आधिक्य असतं, आणि संयुक्तम तेजसा, तेजाबरोबरच संयुक्त होतात आणि रूप दर्शवतात. तेजस तद्हि रूपाणी पश्यती, रूप दाखवतात. तदेव चक्षुः तानी ज्योतिषीं तु पश्यताः, आणि ते ज्योतीचंच ग्रहण करतात. विकारम भजते अत्यर्थम अथवा अपि विनश्यति. जर अधिक प्रमाणात ज्योती डोळ्यावर पडली तर ते विकार उत्पन्न करतात किंवा नाशही पावतात, म्हणजे चक्षुरेंद्रियाचा नाशही होऊ शकतो. त्याचप्रमाणे शस्त्रस्य अश्मा यथा योनिही, त्याची योनी आहे अश्म, आणि निशितमच अश्मनी तीक्ष्णम, म्हणजे अश्मनी दगडामुळेच ते तीक्ष्ण बनतं. भवतीच्या अतियोगात तत्र एव प्रतिहन्यते, आणि जर अतियोग झाला त्याचा किंवा त्याच्यावर जर आपण म्हणजे एखाद्या तलवारीवर जर दगड मारत बसलो अधिक प्रमाणात तर ती तलवार कधी ना कधीतरी नष्ट होणारच आहे. अशा प्रकारे लघुद्रव्यांचं ही अतिमात्रेत सेवन का करू नये याचं एक सुंदर
उदाहरण इथे दृष्टांत चक्रपाणी दत्त देतात. आलंय लक्षात? थांबायचं इथे? हो मॅडम. हो मॅडम. हं. छान समजलंय, सगळे श्लोक खूप छान समजले. चांगले आले ना, लक्षात आले ना? हो. अजूनही लोकांना सांगा जे येऊ शकतायत, त्यांच्या म्हणजे सगळ्यांसाठीच आहे, त्यामुळे ज्यांना यायची इच्छा असेल त्यांना सांगा. ते सांग